साधं जखम जर का आता झाली असेल, समजा एखादं लहान बाळ पडलेलं आहे, चेहऱ्यावरती लागलेलं आहे आणि खूप मोठी जखम झाली आहे, तर त्याला सुंदररित्या टाके घालून कमीत कमी व्रण राहावा, तर हे सुद्धा प्लास्टिक सर्जरीमध्येच येतं. आपल्या मनामध्ये एक असा भास निर्माण झालेला आहे की जो व्यक्ती सुंदर दिसतो तो कौशल्यवान सुद्धा असतो आणि त्याच्या समाजामधला जो ॲक्सेप्टन्स आहे तो वाढतो. तर त्यामुळे काय झालेलं आहे की आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लोकांना सोशल ॲक्सेप्टन्स ही खूप मोठी बाब झालेली आहे की मी स्वतःसुद्धा माझं हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं. तर मला टक्कल पडली होती आणि त्याच्यामध्ये मी माझं हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं. कारण आरशामध्ये जेव्हा तो बघतो तर जे प्रतिबिंब त्याला दिसतं तर तो व्यक्ती खूपच कॉन्फिडंट दिसायला लागतो. जो सुंदर असेल तो जास्त कॉन्फिडंट व्हायला दिसायला लागतो. नाक वाकडं असतं, काही लोकांचं नाक बसकं असतं, काही लोकांचं नाक जास्त लांब असतं, त्यांना ते छोटं करून पाहिजे असतं. तर जर करता आपण नाकाची सर्जरी करायला, नाकाच्या सर्जरीचं म्हटलो तर नाकाच्या सर्जरीनंतर जो रिझल्ट येतो तो लाईफ लॉंगच राहतो. जोपर्यंत परत काही ॲक्सिडेंट किंवा सर्जरी होत नाही तोपर्यंत तो लाईफ लॉंगच राहतो. कॉस्मेटिक सर्जरी जेव्हा आपण घेतो तर कॉस्मेटिक सर्जरी हे जनरली आपण 18 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय करू नये असं आम्ही सांगतो. चांगल्या प्लास्टिक सर्जनकडनं ज्याला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा तर त्याच्याकडनं करून घेतलं तर दे आर व्हेरी परफेक्टली म्हणजे सेफ प्रोसिजर्स. लायपोसक्शन आणि टमी टक केल्यानंतर त्या व्यक्तीचं एक्सरसाइज करण्याची इच्छा वाढते आणि त्याचे जी शरीर लवचिकता असते ती वाढते, त्याच्यामुळे तो जास्त चांगला एक्सरसाइज करू शकतो. हॅलो एव्हरीवन, 4 मोर थॉट्सच्या आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे प्लास्टिक सर्जरी. कारण प्लास्टिक सर्जरी खूप सध्या ट्रेंडमध्ये, अगदी सेलिब्रिटीज असतील किंवा सामान्य लोक असतील, प्लास्टिक सर्जरी खूप लोक करतात. पण आपल्या सगळ्यांना याबद्दल बरेच प्रश्न पडलेले असतात की प्लास्टिक सर्जरी कधी करावी, ती सेफ असेल का, त्याची लॉंग टर्म्स इफेक्ट्स राहतील का, हे सगळे प्रश्न आपल्याला पडलेले असतात. तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आज मिळणार आहेत अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटरचे डॉक्टर मयुरेश देशपांडे यांच्याकडून. मयुरेश देशपांडे यांचा प्लास्टिक सर्जरीमधला प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी अनेक सर्जरी केलेल्या आहेत, हेअर ट्रान्सप्लांटच्या असतील किंवा कॉस्मेटिक सर्जरीमधले असतील, लायपोसक्शनच्या असतील किंवा टमी टक सर्जरीच्या असतील. यामधला त्यांचा अनुभव आपल्याला ते शेअर करणार आहेत, त्याचबरोबर आपले जे गैरसमज आहेत ते दूर करणार आहेत. हॅलो सर. हॅलो, वेलकम टू द शो सर. सर, आज आपण बोलणार आहोत प्लास्टिक सर्जरीबद्दल, पण मला त्याआधी ऐकायचं आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय. कारण कसं आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय, त्याच्याबद्दल बरेच गैरसमज असतात आणि लोक त्यामुळे ना एक भीती बसलेली असते, जाऊ की नको, सामान्य लोकांना. मग त्याबद्दल मला सांगाल का की प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय. बऱ्याच वेळेला माझ्याकडे खूप सारे पेशंट येतात, ते म्हणतात की तुम्ही प्लास्टिक सर्जरी करणार का साधी सर्जरी करणार. तर प्लास्टिक सर्जरी म्हणजे लोकांच्या मनात एक असा भास असतो की प्लास्टिकचा वापर होतो किंवा काहीतरी वेगळी बाहेरची गोष्ट वापरली जाते, तीच प्लास्टिक सर्जरी आहे. किंवा काही लोकांना वाटतं की मांडीची त्वचा काढून लावणे, एकीकडचं त्वचा काढून दुसरीकडे लावणे, हेच त्वचारोपण सर्जरी, ह्यालाच प्लास्टिक सर्जरी म्हणतात. असे बरेच गैरसमज आहेत आणि याच्यावरती बरेच जोक्स पण आहेत. प्लास्टिक सर्जरीबद्दल खूप साऱ्या गैरसमजुती आहेत, पण प्लास्टिक सर्जरीचा मेन प्रिन्सिपल काय आहे तर एखाद्या शरीराच्या दुसऱ्या ठिकाणचा अवयव काढून त्याचा आकार बदलून त्याचा दुसऱ्या अवयवामध्ये रूपांतर करून किंवा दुसऱ्या अवयवाचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर या गोष्टींना प्लास्टिक सर्जरी म्हणतात. उदाहरणार्थ की समजा की कॅन्सरमुळे जबडा जर करता काढावा लागला तर पायामध्ये गुडघ्याच्या खाली टिबिया आणि फिब्युला असे 2 हाड असतात. तर ती फिब्युला जे हाड आहे तर त्याच्यातला काही भाग काढून त्याच्याने जबड्याचा आकार दिला जातो, तर ह्याला प्लास्टिक सर्जरी म्हटलं जातं. किंवा भाजल्यामुळे जखम झालेली आहे, तिथली त्वचा नष्ट झालेली आहे, तर त्यावेळेला मांडीवरची त्वचा काढून आपण तिथे लावून ती जखम भरतो, तर ह्याला पण प्लास्टिक सर्जरी म्हणतात. एवढंच नव्हे तर साधं जखम जर का झाली असेल, समजा एखादं लहान बाळ पडलेलं आहे, चेहऱ्यावरती लागलेलं आहे आणि खूप मोठी जखम झाली आहे, तर त्याला सुंदररित्या टाके घालून कमीत कमी व्रण राहावा, तर हे सुद्धा प्लास्टिक सर्जरीमध्येच येतं. एवढंच नव्हे तर केश रोपण करणे, हेअर ट्रान्सप्लांट ज्याला आपण म्हणतो, तर हे सुद्धा प्लास्टिक सर्जरीचाच एक भाग आहे. अशा रीतीने प्लास्टिक सर्जरी हे खूप वैविध्यपूर्ण आहे आणि त्याला एक अशी डेफिनेशन नाही, पण एकूणच शरीराला समजा काही भंग झालेला आहे ॲक्सिडेंटमुळे, कॅन्सरमुळे, भाजल्यामुळे, तर त्याला परत पहिल्यासारखं बनवणे हा एक विषय आहे, ह्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी म्हणतात. आणि दुसरं जे आहे, नॉर्मल व्यक्ती आहे, त्याला काही त्रास नाही आहे, पण त्याला सौंदर्यवर्धन करून घ्यायचं आहे, तर ज्या सर्जरीद्वारे सौंदर्यवर्धन करता येतं त्याला पण प्लास्टिक सर्जरी म्हणतात.
पण प्लास्टिक सर्जरीच्या या भागाला कॉस्मेटिक सर्जरी असं नाव आहे. हा, म्हणजे प्लास्टिक सर्जरी फक्त असं नाहीये की सौंदर्य वाढवण्यासाठी म्हणून केली जाते, तर काही काही वेळेला शारीरिक दुखापत झाली असेल तर ती व्यवस्थित करून आपण निरोगी आयुष्य जगण्यासाठी पण प्लास्टिक सर्जरी उपयोगी पडते असं म्हणू शकतो. हो सर, मला आता विचारायचं आहे की सेलिब्रिटीज असतील किंवा मॉडेल्स असतील, हल्ली खूप जण प्लास्टिक सर्जरी करतात आणि सुंदर दिसण्यासाठी मोस्टली ते करतात. ते असा हा ट्रेंड का आलाय, म्हणजे का करतात ते लोक सर्जरीज? कसं आहे की मी बऱ्याच लोकांना हे उदाहरण देतो की आपण जेव्हा एखादा सिनेमा बघतो तर त्याच्यामध्ये असं बिंबवलं जातं किंवा लहानपणापासूनच आपल्याला वाटतं की ज्या व्यक्तीचं नाक सरळ आहे तर त्या जो गोरा आहे तर त्याच व्यक्तीला सर्वात चांगली मुलगी मिळते, तो युनिव्हर्सिटीला सुद्धा फर्स्ट रँक येतो, विलनला सुद्धा फाईट करण्यामध्ये सुद्धा तोच सर्वात जास्त निपुण असतो आणि शेवटी फिल्मच्या एंडला सुद्धा तोच हिरो बनतो किंवा तो रेस जिंकतो, अवॉर्ड मिळतो. तर या सर्व गोष्टींमुळे आपल्या मनामध्ये एक असा भास निर्माण झालेला आहे की जो व्यक्ती सुंदर दिसतो तो कौशल्यवान सुद्धा असतो आणि त्याच्या समाजामधला जो ॲक्सेप्टन्स आहे तो वाढतो. तर त्यामुळे काय झालेलं आहे की आजकाल इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लोकांना सोशल ॲक्सेप्टन्स ही खूप मोठी बाब झालेली आहे आणि त्याच्यामुळे एक रीतीचा प्रत्येक व्यक्तीवरती एक स्ट्रेस निर्माण होतो की आपण सुद्धा चांगलं दिसावं, म्हणजे जास्त लोक आपल्याला ॲक्सेप्ट करतील. आणि हे आत्ताची गोष्ट नव्हे तर खूप जुन्या काळापासून, जेव्हापासून माणूस आहे तेव्हापासूनच आहे की शारीरिक सुदृढता किंवा शारीरिक सौंदर्य हे कायमच इम्पॉर्टंट आहे. कारण माणूस एक सोशल ॲनिमल आहे आणि सोसायटीमध्ये ॲक्सेप्टन्स मिळण्यासाठी सुंदर दिसणे हा एक क्रायटेरिया राहतो. कारण फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हा फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी चांगला लुक हा एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. जेव्हा आपण ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेसचं उदाहरण घेतो तर त्यांचं तर अख्खं आयुष्य याच्यावरच बनतं, तर त्यामुळे चांगलं दिसणं हे त्यांना प्रायोरिटी आहे. माझा एक त्याच्यावरती वेगळा विचार आहे की मी स्वतः सुद्धा माझं हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं. तर मला टक्कल पडली होती आणि त्याच्यामध्ये मी माझं हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं. तर बरेच लोक मला विचारतात की तुम्ही का करून घेता, तुम्हाला काही गरज होती. तर मला असं वाटतं की ॲज अ सर्जन किंवा ॲज अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल, ॲज अ मिडल क्लास पर्सन, आपण आपला चेहरा आपण स्वतः सर्वात जास्त बघतो आरशामध्ये. दिवसाभरामध्ये आपला चेहरा आपण सर्वात जास्त बघतो. तर जेव्हा आपलं प्रतिबिंब आपण आरशात बघतो तर त्याचा आपल्या मनावरती परिणाम होतो. तर जसं पूर्वी मला टक्कल होती तर तेव्हा माझं खाण्याकडे लक्ष नव्हतं, डाएटकडे लक्ष नव्हतं, माझ्या लाईफस्टाईलकडे लक्ष नव्हतं. आता आपली लाईफ झालेली आहे सेटल, आता उताराला लागलेलो आहे, अशा प्रकारचे विचार जास्त यायचे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम माझ्या शारीरिक सुदृढतेवर, माझ्या एनर्जीवरती सुद्धा तो होत होता. आणि त्याच्यामुळे माझी खूप लेवल एनर्जी असायची, लवकर थकून जायचो, कामं करता येत नव्हती किंवा परफॉर्मन्ससुद्धा काही जास्त आसक्ती नव्हती. पण जेव्हा मी हेअर ट्रान्सप्लांट करून घेतला तर मी जेव्हा आरशात स्वतःला बघतो तर मला वाटतं की मी अजूनही तरुण आहे, मी अजूनही जास्त काम करू शकतो, मी एवढा छान दिसतोय तर मी अजूनही जास्त परफॉर्म केलं पाहिजे. तर पूर्वी जेव्हा मी 2 सर्जरीज करून थकून जात होतो, आज 4 ते 6 सर्जरीज सलग झाल्या तरीही मला तो थकवा जाणवत नाही, कारण माझ्या एनर्जी लेवलमध्ये फरक पडलेला आहे. मला स्वतःबद्दल खूप छान वाटतंय. तर माझं असं म्हणणं आहे की कॉस्मेटिक सर्जरीला फक्त एखादं म्हणजे सौंदर्यवर्धन करणे किंवा एक सुपरफिशियल सर्जरी न समजता ॲक्च्युली त्याचा त्या व्यक्तीवरती खूप मोठा परिणाम होतो. आणि चांगली प्लास्टिक सर्जरी झाली, चांगलं सौंदर्यवर्धन झालं तर डेफिनेटली त्या व्यक्तीची पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून जातं आणि ही एक त्याच्या आयुष्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी बघावी असं मला वाटतं. म्हणजे असं आहे का, म्हणजे सायकोलॉजिकली खूप माणूस स्ट्रॉंग होतो, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट खूप जास्त होतात त्याचे. हो, कारण आरशामध्ये जेव्हा तो बघतो तर जे प्रतिबिंब त्याला दिसतं तर तो व्यक्ती खूपच कॉन्फिडंट दिसायला लागतो. जो सुंदर असेल तो जास्त कॉन्फिडंट व्हायला दिसायला लागतो. बरोबर. तर त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि एनर्जी लेवल पण खूप वाढते. बरोबर आहे. सर, आता हे ज्या सर्जरीज केल्या जातात जास्त करून, एक जॉ लाईन सर्जरी केली जाते आणि दुसरी म्हणजे फेस लिफ्ट सर्जरी केली जाते. तर या काय आहेत सर्जरी? जॉ लाईन सर्जरी म्हणजे वयाबरोबर काय होतं की त्वचाची ओघळते, त्वचेची म्हणजे सूर्यप्रकाशामुळे, स्ट्रेसमुळे, पोल्युशनमुळे, तर या सर्व गोष्टींमुळे त्वचेमध्ये फरक पडतात आणि त्वचा जास्त सैल व्हायला लागते आणि त्याच्यामुळे गाल उतरायला लागतात आणि त्याच्यामुळे आपले जे खालच्या लोअर जॉची जी लाईन आहे ती त्या ठिकाणी असे फोल्ड्स तयार व्हायला सुरू होतात. तर ह्या सर्व गोष्टींना रिव्हर्स करण्यासाठी म्हणून जी सर्जरी केली जाते तर त्याला फेस लिफ्ट सर्जरी असं म्हणतात. आणि त्या फेस लिफ्ट सर्जरी केल्याने जॉ लाईन इम्प्रूव्ह होते आणि चेहरा जास्त तरुण दिसायला लागतो.
जास्त एनर्जेटिक दिसायला लागतो. तर ह्याच्यामध्ये काही आहेत ते टेम्पररी सर्जरी आहेत आणि काहींचे काही ड्युरेशनसाठी आहे, जसं की थ्रेड लिफ्ट म्हणून केलं जातं, ज्याच्यामध्ये स्किनच्या खालनं थ्रेड्स पास केले जातात आणि ह्यांच्या हुक्सवरती आपण स्किन लिफ्ट केलं जातं. किंवा काही वेळेला फिलर्स घालून सुद्धा आपण स्किनला फुगवून घेतो आणि त्याच्यामुळे स्किन टाईट होते आणि जॉलाईन डिफाईन होते. तर याच्या व्यतिरिक्त मग सर्जरीज आहेत. तर हे फिलर्स किंवा जे थ्रेड्स आहेत त्याचे लिमिटेड ड्युरेशनसाठी इफेक्ट राहतो. सर्जिकल केलं की लॉंग टर्म त्याचे रिझल्ट्स राहतात. फेससाठी सर्वात कॉमन आता कोल्हापूरमध्ये आमच्या प्रॅक्टिसमध्ये सर्वात कॉमन आहे ती नाकाची सर्जरी. बरीच लोक नाक जरासं नकटं असतं किंवा नाकामुळे चेहऱ्याच्या आकारामध्ये जरासा फरक वाटतो. तर म्हणजे हा कॉमन प्रॉब्लेम आहे की लोकांचं नाक वाकडं असतं, मग ते सरळ केलं की मी आणि सुंदर दिसू शकतो असं वाटत असतं. नक्कीच नाक वाकडं असतं, काही लोकांचं नाक बसकं असतं, काही लोकांचं नाक जास्त लांब असतं, त्यांना ते छोटं करून पाहिजे असतं. कारण चेहऱ्याच्या मध्यभागाला नाक आहे आणि नाकाच्या आकाराचा संबंध चेहऱ्याच्या ठेवणीवरती सुद्धा परिणाम होतो. आणि म्हणून आमच्याकडे खूप म्हणजे तरुण मुलं मुली इवन वयस्कर सुद्धा म्हणजे 40-50चे लोक पण आपल्याकडे येतात आणि त्यांना रायनोप्लास्टी करून घ्यायची असते. बऱ्याच वेळेला लहान मुलांच्या जबाबदारीतून पार पडल्यानंतर आई वडिलांना वाटतं की आता आम्ही स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि अशा वेळेला सुद्धा ह्या एज ग्रुपची सुद्धा लोक बरीच आमच्याकडे नाकाच्या सर्जरीसाठी येतात. आता आपण बोलू की सुंदर दिसण्यासाठी या सर्जरी केल्या पाहिजेत वगैरे, पण याची इफेक्ट लॉंग टर्म असतात का? म्हणजे त्याचं काही थोडे वर्षांनी किंवा थोडे दिवसांनी पुन्हा करावे लागतील असं काय आहे का? आता काही सर्जरीज आहेत ज्यांचे रिझल्ट लॉंग टर्म राहतात, काही सर्जरीज आहेत किंवा प्रोसिजर्स आहेत ज्याचे शॉर्ट टर्म राहतात. उदाहरणार्थ जर करता आपण नाकाची सर्जरी करायला नाकाच्या सर्जरीचं म्हटलो तर नाकाच्या सर्जरीनंतर जो रिझल्ट येतो तो लाईफ लॉंगच राहतो. जोपर्यंत परत काही ॲक्सिडेंट किंवा सर्जरी होत नाही तोपर्यंत लाईफ लॉंगच राहतो. जर करता आपण भुवयांची सर्जरी करायला गेलो किंवा त्वचेची सर्जरी करायला गेलो, जसं की फेस लिफ्ट आहे, तर फेस लिफ्टमध्ये काय होतं की त्वचा ही काही वर्षानंतर परत ओघळते. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रोसिजरनुसार त्याचा रिझल्ट वेगवेगळ्या ड्युरेशनसाठी राहतो. जर करता आपण बोटॉक्स किंवा फिलर्स केलं तर बोटॉक्सचा रिझल्ट 6 महिन्यापर्यंतच राहतो, फिलर्सचा रिझल्ट 1 वर्षापर्यंत राहतो. साधारण आपण जर का थ्रेड लिफ्ट केला तर त्याचा रिझल्ट 1-2 वर्ष, कधी कधी काही लोकांमध्ये 4 ते 5 वर्षापर्यंत राहतो. फेस लिफ्ट सर्जरी केली की त्याचा 5 ते 10 वर्षापर्यंत रिझल्ट राहतो. पण एवढंच नव्हे तर याच्यासोबत तुमच्या बाकीच्या काही सवयी आहेत, उदाहरणार्थ स्मोकिंग आहे का, अल्कोहोल इंटेक आहे का, तर या सर्व गोष्टींचा सुद्धा सर्जरीच्या रिझल्ट्सवरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या सर्जरींना वेगवेगळ्या कालावधीपर्यंत त्याचा रिझल्ट राहतो. आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही किती गोड खाताय, तुमचं किती वजन वाढतं किंवा कमी होतं, तर या सर्व गोष्टींचा सुद्धा त्या सर्जरीच्या रिझल्ट्सवरती परिणाम होऊ शकतो. ह्याला एखादा तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनला तुम्ही सर्जरीच्या वेळेला विचारलं तर ते तुम्हाला नक्कीच सांगू शकतात की ह्याचा म्हणजे पूर्ण तपास करून घेतील आणि त्यावेळेला ते तुम्हाला सांगू शकतात की बाबा ह्या सर्जरीचा रिझल्ट किती दिवस किती वर्ष राहू शकतो. म्हणजे व्यक्ती सापेक्ष हा वेगळा पण असू शकतो. हो हो. आणि सर जर आता मिनिमम एज सामान्य लोकांना करायचं असलं मिनिमम किती एज असायला पाहिजे सर्जरी करण्यासाठी? जसं की मी सुरुवातीला सांगितलं की प्लास्टिक सर्जरीमध्ये 2 भाग आहेत, एक आहे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आणि दुसरी आहे कॉस्मेटिक सर्जरी. तर जी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहे त्याला काही वयाचं बंधन नाही, कारण तुम्हाला ज्या वयामध्ये तो प्रॉब्लेम होतो तर त्या वयामध्ये ती सर्जरी करावी लागते. उदाहरणार्थ दुभंगलेले ओठ असतील तर ते जन्मानंतर 3 महिन्यांनीच करावं लागतं, त्यानंतर 1.5 वर्षांनी परत टाळूची सर्जरी केली जाते. त्याचप्रमाणे जर का हाताबोटांची काही असतील तर ते 5 वर्षाच्या आत करणं गरजेचं असतं. तर अशा रीतीने वेगवेगळ्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरींची वेगवेगळे वय ठरलेले आहे. ॲक्सिडेंट जेव्हा होतो तेव्हा तातडीनं काहीही वय असलं तर ते करायलाच पाहिजे. पण कॉस्मेटिक सर्जरी जेव्हा आपण घेतो तर कॉस्मेटिक सर्जरी हे जनरली आपण 18 वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय करू नये असं आम्ही सांगतो. कमीत कमी 18 वर्षाचा तरी पेशंट झाला पाहिजे, त्याच्यानंतरच कॉस्मेटिक सर्जरी केली पाहिजे. त्याचं कारण असं की 18 वर्षाच्या आधी शरीर वाढत असतं आणि हाडं पण मऊ असतात. तर ह्या कॉस्मेटिक सर्जरी आधी केल्या तर त्याचा विपरीत परिणाम पण होऊ शकतो किंवा अनपेक्षित परिणाम त्याच्यातनं होऊ शकतो. म्हणून 18 वर्ष कंप्लीट झाल्यावरती एकदा सगळी हाडं घट्ट झाली, वाढ पूर्ण झाली, त्यानंतर केले तर जास्त चांगले रिझल्ट येतात, जास्त लॉंग लास्टिंग रिझल्ट येतात. आता कसं आहे की डाएट आणि एक्सरसाइज केलं तरी आपला वेट लॉस होतो, म्हणजे नॅचरली वेट लॉस होऊ शकतो. तरी सुद्धा लोक लायपोसक्शन आणि टमी टक या सर्जरीकडे वळत आहेत हल्ली. तर मग याचा शरीरावर काही परिणाम वाईट होतो का? याचा असा काही फारसा वाईट परिणाम होत नाही.
तुम्ही एका तज्ज्ञ प्लास्टिक सर्जनकडून आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये, वेल इक्विप्ड हॉस्पिटलमध्ये, जिथे सर्व भूल देण्याची यंत्रणा किंवा समजा की काही सर्जरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स जर का झाले तर त्यांना मॅनेज करण्याची जिथे यंत्रणा आहे, जिथे एक्सपर्टाईज आहे, तिथे जर का करून घेतलं तर दे आर टोटली सेफ प्रोसिजर्स. बऱ्याच वेळेला काय होतं की कमी बजेटमध्ये सर्जरी व्हावी, थोडक्यात व्हावं, कुणाला कळू नये, कोणी माझ्याकडे म्हणजे सिक्रेटली मी जाऊन करून येतो. तर या सर्व गोष्टींमुळे काय होतं की त्या डॉक्टरांवरती सुद्धा एक प्रकारचा दाब निर्माण होतो, प्रेशर निर्माण होतो की कमीत कमी खर्चामध्ये करायचं किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हे सर्जरीज केल्या तर ते कॉस्ट इफेक्टिव्ह होतात. तर अशा रीतीने एक डॉक्टरांच्या मनावरती सुद्धा खूप त्याचा प्रेशर येतो, कारण बऱ्याचशा गोष्टी आता महाग झालेल्या आहेत, टेक्नॉलॉजीची प्राइस वाढत चाललेली आहे आणि त्यावेळेला तुम्ही जर का सर्जरी कमी दरामध्ये तुम्ही करायची झाली तर कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज होतेच. तर त्यामुळे एक जर करता आपण कॉस्मेटिक सर्जरी करायची असेल तर पूर्ण सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन जर करता एका वेल इक्विप्ड आणि चांगल्या प्लास्टिक सर्जनकडनं, ज्याला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचं, तर त्याच्याकडनं करून घेतलं तर दे आर व्हेरी परफेक्टली म्हणजे सेफ प्रोसिजर्स. काही होत नाही. आम्ही महिन्याला 4 ते 5 लायपोसक्शन्स करतो, 2-3 टमी टक सर्जरीज दर महिन्याला करतो. आतापर्यंत 200पेक्षा जास्त पेशंट्सना आम्ही ऑपरेट केलेलं आहे आणि सर्वांचेच फीडबॅक चांगले आलेले आहेत. याच्यामध्ये कसं असतं की उलट लायपोसक्शन आणि टमी टक केल्यानंतर त्या व्यक्तीचं एक्सरसाइज करण्याची इच्छा वाढते आणि त्याचे जी शरीर लवचिकता असते ती वाढते, त्याच्यामुळे तो जास्त चांगला एक्सरसाइज करू शकतो. तर ज्या व्यक्तीला बऱ्याच मेडिकल कारणांमुळे, थायरॉइडमुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे चरबी एवढी वाढते की त्यांना एक्सरसाइज करून ती कमी होत नाही, मग त्यावेळेला लायपोसक्शन आणि टमी टक हे खूप सुंदर प्रोसिजर्स आहेत ज्याच्याने त्यांना मदत होते आणि त्यांची लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडते. प्रेग्नन्सीनंतर बऱ्याच स्त्रियांना 1 किंवा 2 प्रेग्नन्सी झाल्यानंतर कंबर दुखणे, पाठ दुखी येणे ह्या खूप कॉमन प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणून ते ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जातात, MRI स्कॅन्स काढतात, पेन किलर्स खात राहतात, पण त्याच्याने रिलीफ होत नाही. तर अशा व्यक्तींना जर करता आपण टमी टक सर्जरी केली की त्या व्यक्तींचं पाठदुखी ताबडतोब कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे त्यांना वाकता येत नसतं पुढे, तर ते वाकायला त्यांची फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह होते. उलट माझे काही पेशंट आहेत ते सांगतात की आता आम्ही योगासनं जास्त चांगलं करू शकतो किंवा जे झुंबा आम्ही एक्सरसाइज करत होतो तर ते आता करणं जास्त सोपं झालेलं आहे. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम माझ्या एका पेशंटने तरी 24 किलो वजन कमी केलं. सर्जरी केल्यानंतर 2 ते 3 किलोचाच फरक पडला, पण 6 महिने वर्षभरात तिचं साधारण 24 किलो तिने वजन कमी करून आणलं. कारण सर्जरी नंतर सुद्धा ती एक्सरसाइज आणि डाएट कंटिन्यू केलं तर तिला एक बूस्ट मिळाला सुरुवातीला आणि जो तिने कंटिन्यू केल्यामुळे जवळपास तिचे 24 ते 25 किलो वजन कमी झालं आणि आज ती सगळे योगासन करते, ती योगा क्लासेस पण घेते. तर एवढं छान तिची फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह झाली आणि प्रेग्नन्सीनंतर ते सगळं म्हणजे 2 डिलिव्हरी झाल्यानंतर तिला ते करणं खूपच अवघड झालं होतं. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग नक्कीच होतो आणि ते तुम्हाला सुरुवातीचा एक जो पुश लागतो किंवा जो एक हेल्पिंग हँड लागतो तर तसं लायपोसक्शन आणि टमी टक नक्कीच काम करतं. ओके सर. सर मला विचारायचं आहे की आता आपण बघतो सगळीकडे की बॉलिवूड स्टार्स जसं हेअर ट्रान्सप्लांट करतायत तसंच सामान्य लोक पण हेअर ट्रान्सप्लांटकडे वळायला लागलेले आहेत. बरोबर. मग ते करताना त्याचा काही शरीरावर वाईट परिणाम होतो का किंवा ते लॉंग टर्म राहतं का हेअर ट्रान्सप्लांट, का केस पुन्हा येतात का नवीन, हे प्रश्न बऱ्याच पडत असतात. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? तर मी स्वतः हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी म्हणजे स्वतःचाच एक्सपिरियन्स आहे की केस कसे मेंटेन करायचे किंवा काही केस कसे हेअर ट्रान्सप्लांट करायच्या आधी काय तयारी करायची. तर बऱ्याच वेळेला पेशंट्स येतात, ते म्हणतात की मला शुगर आहे, BP आहे, तर मी हेअर ट्रान्सप्लांट करून घेऊ शकतो का. तर मी जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करून घ्यायचं ठरवलं तर मी गेली 7-8 वर्ष हेअर ट्रान्सप्लांट करतोय, पण मग शेवटी मला काही पेशंटने विचारलं की डॉक्टर तुम्ही दुसऱ्यांना करताय, तुम्ही का करून घेत नाही. तर ती मला कुठेतरी गोष्ट खटकली आणि मला वाटलं की मी स्वतः जर करता माझ्या टीमनी जर का माझ्यावरती केलं तर इट इज अ गुड थिंग आणि माझ्या टीमवरती मला कॉन्फिडन्स होता. तर आपण जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करायची मी तयारी सुरू केली तर या तयारीमध्ये मी जेव्हा माझा ब्लड चेकअप केला तर तेव्हा माझं कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढलेलं होतं, माझी शुगर वाढलेली होती आणि मला माहितीच नव्हतं की मला शुगर आलेली आहे. तर मी प्री डायबेटिक टू डायबेटिक्स माझं HbA1c म्हणून टेस्ट असते ती साधारण 6.5 पर्यंत 6.5 पर्यंत गेलेली होती, जिथे डायबेटीस सुरू होतं असं म्हटलं जातं. तर त्यासाठी मी त्याच्या आधी डाएट आणि एक्सरसाइज केला, माझा HbA1c कमी आणला
आणि माझं कोलेस्ट्रॉल लेवल पण मी कमी आणलं आणि त्यानंतर मी हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं आणि त्याच्यामुळे माझा रिझल्ट जास्त चांगला आला. तर कोणत्याही पेशंटला हेअर ट्रान्सप्लांट करून घ्यायच्या आधी त्याचं फिजिकल फिटनेस हे खूप जास्त गरजेचं आहे. मेडिकल फिटनेस, त्या प्रोसिजरसाठी फिटनेस असणं जास्त चांगलं आहे, त्याच्याने रिझल्ट चांगले येतात. दुसरी गोष्ट म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करताना टेक्निक इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ज्या व्यक्तीकडून हेअर ट्रान्सप्लांट करून घेताय त्यांनी किती केलेले आहेत, त्याच्याकडचे पूर्वी पेशंटचे रिझल्ट कसे आहेत, या सर्व गोष्टी करून तुम्ही एका तज्ज्ञ डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन जे रेग्युलरली हेअर ट्रान्सप्लांट करून घेतात त्यांच्याकडनं करून घेतात तर जास्त चांगला रिझल्ट येतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण करतोय तर हेअर ट्रान्सप्लांट करत असतो तर त्यावेळेला सुद्धा जे फॉलिकल्स जे केस त्याच्यातून बाहेर काढले जातात त्यांना 6 तासात परत शरीरामध्ये परत रोपण करणं हे पण तेवढंच गरज आहे. कारण जास्त वेळ लागत असेल तर ते केस मरू शकतात. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये एवढं समजून येतं की टेक्निक जो करणारा व्यक्ती आहे तो किती करतोय आणि किती छान करतोय त्याच्यावरती ते रिझल्ट्स येतात. बऱ्याच वेळेला आजकाल खूप असा ट्रेंड सुरू झालेला आहे की कोणीही व्यक्ती कोणाच्याही तज्ज्ञ प्लास्टिक सर्जन किंवा डर्मॅटॉलॉजिस्टकडे शिकून जातो आणि मग स्वतःच एक हेअर ट्रान्सप्लांट सेंटर काढतो आणि त्यावेळेला ते एक अर्धवट ज्ञान असतं आणि त्याच्यामुळे तिथे रिझल्ट कॉम्प्रोमाइज होतात. पण पेशंटना असं वाटतं की बाबा हेअर ट्रान्सप्लांटचे रिझल्टच नाही आहेत. तर असे भरपूर सेंटर्स झालेले आहेत ज्याच्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट जास्त बदनाम झालेला आहे. आणि या सर्व गोष्टी होऊ नये, या कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून यासाठी आधी जो सर्जन आहे किंवा जो डर्मॅटॉलॉजिस्ट आहे तो क्वालिफाईड आहे का, त्याचे सेंटर्स चांगले आहेत का किंवा त्याच्याकडे रिझल्ट चांगले आहेत का, पेशंट्सचे त्याच्याकडे रेकॉर्ड्स आहेत का, जुन्या पेशंट्सचे वगैरे टेस्टिमोनियल्स वगैरे काय आहेत का, ह्या सर्व गोष्टींची शहानिशा करून मगच त्यांच्याकडनं करून घेतला तर डेफिनेटली सुंदर रिझल्ट येतात. उलट मी तर असं म्हणेन की आमच्या बाकीच्या प्लास्टिक सर्जरीमध्ये थोडाफार फेल्युअर रेट राहतो पण हेअर ट्रान्सप्लांटच्या रिझल्टमध्ये सक्सेस रेट खूप जास्त आहे. आपण असंही म्हणू शकतो की जर हेअर ट्रान्सप्लांटसाठी आपण 100% यांना रिकग्नाइज करू शकतो कारण त्यांनी स्वतःवर केली आहे. बरेचसे डॉक्टरांचं कसं असतं की आम्ही करतो या आमचे पेशंटचे टेस्टिमोनियल्स बघा, पण इथे डॉक्टरांनी स्वतःवर केली याचा अर्थ आपण ट्रस्ट नक्कीच करू शकतो. सर मला विचारायचं आहे की आता सेलिब्रिटीज असतील किंवा ॲक्टर्स लोक करतात कारण पैसे आहेत, मग मिडल क्लास लोक अफोर्ड करू शकतात का या सर्जरी? डेफिनेटली करू शकतात. बेसिकली काय आहे की जेव्हा मी शिकायला होतो म्हणजे 10-15 वर्षापूर्वी हेअर ट्रान्सप्लांटला 4 ते 6 लाख रुपये खर्च यायचा. आज ही सर्जरी 1 लाख रुपयाच्या पेक्षाही कमी दरामध्ये होती आहे बऱ्याच ठिकाणी. अजूनही काही सेलिब्रिटी सेंटर्स आहेत जिथे 7-8 लाख किंवा 10-15 लाख सुद्धा घेतले जातात. पण सर्वसामान्यांसाठी आता कोल्हापूरसारख्या ठिकाणामध्ये आमचे 1 लाख रुपयामध्ये बऱ्यापैकी हेअर ट्रान्सप्लांट्स होतात. 1-1.25 लाखाच्या घरामध्ये हेअर ट्रान्सप्लांट होतात. आणि सामान्य व्यक्तीचे आता मिडल क्लास व्यक्तीचे पण तुम्ही इन्कम बघितलं तर पूर्वी 10 वर्षापूर्वी जे 20 ते 30 हजार कमवायचे आज ते 1 ते 2 लाख रुपये कमवायला सुरू झालेले आहेत. तर त्याच्यामुळे लोकांची अफोर्डेबिलिटी डेफिनेटली वाढलेली आहे पण ट्रीटमेंटची कॉस्ट खूपच कमी आलेली आहे. ही टेक्नॉलॉजी जी पूर्वी नव्हती त्याच्यामुळे सुद्धा टेक्नॉलॉजीचं कॉस्ट जराशी कमी आलेली आहे. दुसरं म्हणजे कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा रेट्स कमी आलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या कॉस्मेटिक सर्जरी आहेत त्या सगळ्या मिडल क्लासच्या आवाक्यात आहेत. माझ्याकडे आता नवीन म्हणजे काही बँक्स EMI देतात जसं की काही बजाज फायनान्स किंवा फायनान्स स्कीम्स आहेत तर ज्याच्यामध्ये ते ह्या गोष्टींना स्पॉन्सर पण केलं जातं, EMIs होतात. तर अशामुळे बऱ्याचशा गोष्टी असल्यामुळे हे इझिली अफोर्डेबल आहेत. आता सर मला शेवटचा प्रश्न विचारायचा की आपण आता सर्जरीज बद्दल बोललो, सगळं जे काही आमचे गैरसमज होते ते फारसे दूर झाले आमचे. पण हे विचारायचं आहे की स्किन आणि हेअर नॅचरली आम्हाला हेल्दी ठेवायचे असेल तर आम्ही काय करू शकतो? स्किन आणि हेअर नॅचरली चांगले ठेवण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की झोप व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आता सोशल मीडिया आणि मोबाईल्स आल्यामुळे रात्री लोक रील्स बघत बसतात किंवा मूवीज बघतात, बिंज वॉचिंग करतात, तर ते आपल्या स्किन आणि हेअरसाठी चांगलं नाही. दुसरं म्हणजे की डाएट इंटेक चांगला पाहिजे, पाण्याचा इंटेक भरपूर पाहिजे. डाएटमध्ये आपलं जे इंडियन डाएट आहे ते कार्बोहायड्रेट बेस्ड आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण चपाती भात जास्त खातो आणि उसळ, कोशिंबीर, इतर नॉनव्हेज आयटम असतील किंवा बाकी पनीर वगैरे असेल, पनीर सोयाबीन असेल ह्याचं प्रमाण कमी खातो. तर ह्याच्याऐवजी आपण साईड्स जे आयटम आहेत म्हणजे जसं की उदाहरणार्थ उसळ आहे, कोशिंबीर आहे, पनीर आहे, सोयाबीन आहे किंवा चिकन, अंड वगैरे खात असाल तर त्याचं प्रमाण जास्त केलं पाहिजे. भात आणि चपातीचं प्रमाण कमी केलं पाहिजे. तर हे केल्याने सुद्धा आपल्या शरीरामध्ये प्रोटीन इंटेक वाढतो. आणि त्वचा आणि केसांसाठी बेसिकली मेजर कंपोनंट त्याचा प्रोटीन आहे. तर तुमच्या शरीराला जेवढं गरजेचं प्रोटीन जेवढं गरजेचं आहे
तर त्याच्यापेक्षा तुम्ही जर का कमी खात असाल तर डेफिनेटली हेअर लॉस होण्याचे चान्सेस वाढतात. त्याचा एक सिंपल नियम आहे की तुमचं वजन किती किलो आहे तितके ग्राम प्रोटीन तुमचा असला पाहिजे इनटेक. तर तितके ग्राम प्रोटीन जर का तुमचा इनटेक आहे तर तुमचं केस आणि स्किन खूप चांगले राहतील. आता 70 किलोच्या माणसाला 70 ग्राम प्रोटीन घेणं हे खूप जास्त होतं, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही तुमचं डाएट हळूहळू मॉडिफाय करत गेला की हे सहज शक्य आहे. आणि तसं केलं की ऑटोमॅटिकली त्वचा आणि केस चांगले होतात. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही एक डाएट आणि डाएटच्या बद्दल आपण बोललोच आहे. एक्सरसाइज करणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं पण खूप गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे सनस्क्रीन वापरणे. सनस्क्रीन हे त्वचेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे काही स्किनला डॅमेज होतं ते सूर्यकिरणांमधल्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे डॅमेज होतं. तर त्यामुळे एक चांगलं सनस्क्रीन वापरणे आणि 3 ते 4 तासानंतर सनस्क्रीन रिअप्लाय करणे हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला लोक सकाळी आणि संध्याकाळी सनस्क्रीन अप्लाय करतात. माझे पेशंट्स येतात ते मला सांगतात, तर त्यांना मी जेव्हा विचारतो तुम्ही सनस्क्रीन किती वाजता लावता, तर सकाळी एकदा संध्याकाळी एकदा लावतो. तर संध्याकाळी सनस्क्रीन लावण्याचा काही अर्थ नाही आहे. सकाळी, दुपारी आणि नंतर परत जर लेट म्हणजे अर्ली इव्हनिंगमध्ये जर का लावलं तर सूर्यप्रकाश जेव्हा जास्त आहे तर त्यावेळेला सनस्क्रीन दर 3 ते 4 तासांनी लावल्यामुळे त्वचा ही खूप सुंदर राहते, तेजस्वी राहते, टॅनिंग कमी होतं आणि सूर्यकिरणांमुळे जे त्वचेवरती परिणाम होत जातात ज्याच्यामुळे सुरकुत्या वगैरे निर्माण होतात त्या पण होण्याचं बऱ्यापैकी कमी येतं. ओके सर, थँक्यू सर. आज तुमच्यामुळे प्लास्टिक सर्जरीबद्दल जे काही गैरसमज होते ते तर दूर झालेच, पण त्याबरोबर आणखीन जास्त माहिती आम्हाला कळाली की प्लास्टिक सर्जरी किती गरजेची आहे आपल्यासाठी. अगदी सेलिब्रिटीपासून सामान्य लोकांना प्लास्टिक सर्जरी किती उपयोगी पडते हे तुमच्यामुळे आम्हाला कळालं. त्याबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सो मच.